हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. आज आपण मोड आलेल्या मटकीचे किंवा अंकुरित मटकीचे खमंग पौष्टिक असे थालीपीठ पाहणार आहोत, जे की अगदी खूप चविष्ट लागतात आणि जे अंकुरित आहे, मोड आलेले आहेत, त्यामुळं तर खूप छान लागतात. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी बघा, आपण अशा प्रकारे मटकी घेतली आहे. अगोदर मी आदल्या दिवशी सकाळी ती भिजत घातली, ती संध्याकाळी बांधून ठेवली. त्याला छान असे मोड आले आहेत. अंकुरित म्हणतात, मोड म्हणत नाही, पण जनरली मोड बोलतात म्हणून मी मोड पण बोलते आहे. हे बघा किती छान त्याला अंकुर फुटले आहेत. खूप टेस्टी आणि खूपच स्वादिष्ट लागतात, खमंग लागतात. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की किती सुंदर आणि करायला एकदम सोपे. अगदी मटकी न खाणारेसुद्धा आवडीने खातील आणि त्यांना कळणारसुद्धा नाही की मटकीचे थालीपीठ आहे. मस्त आपण धुवून मिक्सरमध्ये अशा प्रकारे जाडसर त्याची भरड काढून घेतली आहे, जास्त बारीक केलं नाही. तुम्हाला हवं असेल तर यामध्येच तुम्ही हिरवी मिरची, लसूण घालून बारीक करू शकता, पण मी नाही केलं. मी हिरवी मिरची वेगळी सेपरेट बारीक केली. त्यानंतर एक छोटी वाटी आपण बेसन पीठ घेतलं आहे. एक छोटी वाटी आपण गव्हाचं पीठ घेणार आहोत, म्हणजे छान असं त्याला गव्हाच्या पिठाने बाइंडिंग येतं. ज्वारीचं पीठ पण आपण घेणार आहोत. ज्वारीचं पिठाचं प्रमाण आपण जास्त प्रमाण घेणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे ज्वारीचे पीठ आपण 1 वाटी घेतलं. त्यानंतर आपण दुसरी वाटी घेतली आहे. ज्या प्रमाणात तुम्हाला थालीपीठ बनवायचं आहे त्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता. तिसरी वाटी घेतली आहे छोटी, आणि चौथी वाटी घेतली आहे. अजून एक घेतली आहे वाटी. 5 वाट्या मी छोट्या वाट्या ज्वारीचं पीठ घेतलं आहे. चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत. आणि बाकीचं जे आहे गव्हाचं आणि बेसन पीठ आपण 1-1 वाटीच घेतलं आहे. त्यानंतर हिंग घातलं आहे. हिंगाने खूप छान असं टेस्ट येते, स्वाद येतो बघा. खूप सुंदर आणि टेस्टी रेसिपी आहे. त्यानंतर मी कढीपत्ता आहे, तो अशा प्रकारे बारीक चिरून घातला आहे. खूप त्याने पण कढीपत्त्याने स्वाद खूप मस्त येतो. एक बारीक चिरलेला टॉमॅटो आहे, त्याने तर अगदी अप्रतिम लागतात. अवश्य अशा प्रकारे बनवून बघा. आणि अशा भरपूर प्रमाणामध्ये मी कोथिंबीर घातली आहे. आता बाजारात भरपूर कोथिंबीर येत आहे, तर कोथिंबीरीचा छान असा आपण त्यामध्ये समावेश करणार आहोत. त्यानंतर आपण जी मटकी आहे ती बारीक केली होती, ती आपण त्यामध्ये अशा प्रकारे घालून घेणार आहोत. तुम्ही ज्या प्रमाणात तुमच्या घरामध्ये मंडळी आहे त्या प्रमाणात तुम्ही बनवू शकता. हे कमीत कमी 6 ते 7 थालीपीठ होतात मध्यम आकाराचे. त्यानंतर आपण हळद पावडर घालणार आहोत, त्याने रंग पण छान येतो. त्यानंतर आपण हिरवी मिरचीची पेस्ट, ज्यामध्ये आपण हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि मीठ घालून बारीक केलं होतं. त्यानंतर थोडंसं आपण लाल तिखट घातलं आहे, ज्यामध्ये धणे आणि जिरे घातलेले आहेत ऑलरेडी मी बारीक करताना. छान असं आपण अगोदर कोरडंच आहे ते छान मिक्स करणार आहोत. मिक्स करून घेऊन नंतर आपण आवश्यकतेप्रमाणे पाणी घालून घेणार आहोत. आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. बाजूचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुम्ही त्याचा छान आस्वाद घ्याल. त्यानंतर अशा प्रकारे आपण थोडं थोडं पाणी घालून घट्टसर गोळा मळून घेणार आहोत. थोडंसं घट्टच मळायचं, कारण आपल्याला थापायला सोपं जातं. हे बघा, अशा प्रकारे मळून घेतलं आहे मी सर्व पीठ आहे ते. हे 5 वाटी 5 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी बेसन पीठ घातलं आहे. अशा प्रकारे आपण पोळपाटावर स्वच्छ कपडा ओला करून घेतला, त्याच्यावर पाण्याचा हात अशा प्रकारे लावून घ्यायचा. त्यानंतर मी तीळ आहेत ते सफेद तीळ घातले आहेत, अशा प्रकारे पसरून घ्यायचे. तुम्हाला काळ्या तिळाचा इथे वापर केला तरीही चालेल. हे बघा, अशा प्रकारे आपण गोळा बनवून घेतला. जेवढं तुम्हाला छोटं मोठं आकार हवा आहे त्या आकारात तुम्ही गोळा बनवून घेऊ शकता. आणि हाताच्या साहाय्याने आपण ओलसर हात करून त्यामध्ये अशा प्रकारे थापून घ्यायचं आहे. तुम्हाला जर थापायला येत नसेल तर तुम्ही पॉलिथिनवर 2 पॉलिथिन घ्यायच्या आणि बेलण्याच्या साहाय्याने पण बेलू शकता. पण मला असं खूप छान वाटतं आणि आवडतं पण. त्याच्यावर जे बोटाचे ठसे उमटतात की नाही, त्याने खूप छान वाटतं. हे बघा, अशा प्रकारे आपण छान असं थापून घेत आहोत. फिरवत फिरवत थापायचं आहे, म्हणजे एकसारखं थापलं जाईल. सर्व बाजू एकसारख्या होतील, जे कुठे जाड पातळ होणार नाही. मस्त असं खमंग लागतं बघा थालीपीठ.
मैत्रिणींना अवश्य अशा प्रकारे बनवून बघा. अगदी हेल्दी आहे, कारण अंकुरित ज्या धान्य आहेत, कडधान्य, ते खाणं खूप आवश्यक आहे आपल्याला. त्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स मिळतात, फायबर पण मिळतं. हे बघा, अशा प्रकारे आपण छान असं थापून घेतलं. पुन्हा वरून आपण त्याला सफेद तीळ लावून घेणार आहोत. म्हणजे सफेद तीळ पण त्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं आणि आपली हाडं पण मजबूत होतात. मग अशा प्रकारे आपण तीळ तर खाल्ले जात नाही, मग अशा प्रकारे आपण त्याचा खाण्यामध्ये समावेश करू शकतो. आणि खूप छान दिसायला तर दिसतं, पण खायला पण छान लागतात. एक होल पाडला आहे. तवा आपण अगोदरच गरम करायला ठेवला होता. आपण तेल लावून घेणार आहोत. तुम्ही इथे बटरचा वापर करू शकता किंवा तुपाचा पण वापर करू शकता. आणि आपण जे कपड्यावर थापलं होतं ते बघा, अशा प्रकारे पलटी करून टाकायचं आहे. सहज निघतं, अगदी सहज सोपं आहे. अजिबात त्याला म्हणजे जास्त मेहनत पण नाही लागत. आणि वरून आपण अशा प्रकारे तेल सोडून घेतलं आहे. दोन्ही बाजू आपण छान असे खरपूस भाजून घेणार आहोत. आपण माझा व्हिडिओ कुठून पाहतात, कुठल्या देशातून, कुठल्या राज्यातून किंवा कुठल्या गावातून पाहताय ते कमेंट करून सांगायचे. म्हणजे व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभार मानणे आनंददायी वाटेल आणि खूप छान वाटेल की माझा व्हिडिओ आपण कुठून पाहतात. हे बघा, छान असं खमंग आपण पुन्हा आपण थोडंसं तेल लावलं आहे, कारण ज्वारीमुळे थोडंसं कोरडं वाटतं. मग तेल किंवा तुपाचा वापर करून अशा प्रकारे आपण छान भाजून घेतलं. पुन्हा मी तुम्हाला दुसरं दाखवते बघा. अशा प्रकारे आपण हाताच्या साह्याने थापून घ्यायचं आहे. आणि आपण जेव्हा पीठ मळतो की नाही मैत्रिणींनो, ती खास टिप्स आहे की मळल्यानंतर लगेच करायला घ्यायचं, कारण ज्वारीचे पीठ आहे ते सैल होतं. आणि लगेच तुम्ही करायला घेतलं तर पटकन थापले जातात. आणि जर तुम्ही ते मळून ठेवलं ना, तर ते ज्वारीचे पीठ आहे ते पातळ होतं. हे बघा, अशा प्रकारे होल पाडून आपण छान असं दुसरं पण खमंग असं अंकुरित मटकीचं थालीपीठ बनवलं आहे मैत्रिणींनो. जी मुलं काही मंडळी मटकी खायला नको म्हणतात, त्यांच्यासाठी खूप छान रेसिपी आहे. त्यांना असं वाटणार पण नाही की त्यामध्ये आपण मटकी आहे ती बारीक करून टाकली आहे. आणि आपण जाडसर केले, त्यामुळे ते असं खाताना छान लागते. हे बघा, किती सुंदर झालं आहे आपलं मोड आलेल्या अंकुरित मटकीचं थालीपीठ. हे रेसिपी मी पुन्हा एकदा तुम्हाला घालून दाखवते बघा. अगदी छान आणि करायला एकदम सोपं आहे. तुम्हाला जर डायरेक्ट तव्यावर थापायचं असेल तर तसंही थापू शकता. छान असं तेल लावून खमंग दोन्ही बाजू भाजून घ्यायच्या आहेत. रेसिपी तुम्हाला जर माझ्या आवडत असेल मैत्रिणींनो, तर लाईक करायचं आहे, हाईप करायचं आहे आणि छानशी कमेंट पण करायची आहे. हे बघा, असं छान असं आपण दोन्ही बाजू खरपूस भाजून घ्यायच्या आहेत. खूप सुंदर आणि खूप टेस्टी लागतात मैत्रिणींनो. अवश्य अशा प्रकारे बनवून बघा. आणि बनवल्यानंतर तुमच्या घरातील मंडळींना आवडले की नाही ते मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही. सुंदर अशा अगदी साध्या, सोप्या आणि पौष्टिक हेल्दी रेसिपी मी तुमच्यासाठी आणत आहे. हे बघा, एकूण आपले 7 थालीपीठ तयार झाले आहेत तेवढ्या प्रमाणामध्ये. बघा किती सुंदर झाले आहेत. तुम्हाला जेवढ्या तुमच्या घरामध्ये मंडळी आहेत त्या प्रमाणात तुम्ही बनवू शकता. मस्त असे आपले अंकुरित किंवा मोड आलेल्या मटकीचे थालीपीठ, त्याच्याबरोबर मटकीची भाजी सर्व केली आहे मैत्रिणींनो. बघू शकता आपण किती सुंदर आणि टेस्टी, खूप छान लागतात. अवश्य अशा प्रकारे बनवून बघा. तुम्ही हे थालीपीठ असंच खाल्लं तरी पण छान लागतं. किंवा तुम्ही मटकीची भाजी बनवा किंवा सॉसबरोबर खा, चटणीबरोबर खा, एवढं अप्रतिम लागतं. चला तर मग रेसिपी जरा जरी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.